हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्यापासून मस्त पौष्टिक पिझ्झा बनवणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। तर पिझ्झा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। आता आपण हा रवा एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये 2 चमचे दही टाकूया आणि यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून। जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण या ठिकाणी रेडी झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याचं झाकण काढूया। तुम्ही बघू शकता रवा आपला छान असा फुगलेला आहे। आता आपण पिझ्झा बेस बनवायला घेऊया। आता आपण पिझ्झा बेस बनवूया। तर त्यासाठी तव्याला आधी तेल लावून घेऊया। आपला तवा या ठिकाणी गरम झालेला आहे। आता आपण यावर जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि जेवढा आपल्याला पिझ्झाचा बेस हवा आहे तेवढा आपल्याला हे टाकायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे। आता आपण याच्या कडेला थोडंसं तेल टाकूया आणि यावर झाकण ठेवूया। 1-2 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे। आता आपण याला उलटून घेऊया। आता आपण यावर सॉस लावूया। आपण या ठिकाणी पिझ्झा सॉस लावतोय। गॅस कमी करायचा आहे। यावर थोडंसं ऑरिगॅनो टाकूया, थोडंसं चिली फ्लेक्स आणि चीज टाकूया। तुम्ही या ठिकाणी मॉझरेला चीजचा वापर केला तरीही चालेल। आता आपण यावर भाज्या ठेवूया। या ठिकाणी कांदे असे कापून घेतलेले आहेत। यासोबतच शिमला मिरची ही कापून घेतलेली आहे, तिलाही असं ठेवूया यावर। टोमॅटो देखील टाकणार आहोत आपण। आता आपण यावर चीज स्प्रेड करूया। आता आपण यावर परत एकदा चिली फ्लेक्स टाकूया आणि ऑरिगॅनो सुद्धा टाकूया। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला 10 मिनिटं शिजवून घेऊया। गॅस मंद ठेवायचा आहे। तर आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याला चेक करूया। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आपला पिझ्झा। हा खालून सुद्धा झालेला आहे, खालच्या साइडने मस्त झालेला आहे। आता आपण याचा गॅस बंद करूया आणि याला प्लेटमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला छान असा मस्त रव्याचा पिझ्झा बनवून रेडी आहे। खूप छान लागतो हा खायला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता किती मस्त हा झालाय।
मस्त पिझ्झा झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.